अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य होऊ दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रावण महिना जो आहे तो अतिशय पवित्र असा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी महादेवाला काही ना काही शिवामूळ धान्य अर्पण करत असतो। अशा ह्या श्रावण महिन्यातील उद्या दुसरा सोमवार आहे आणि दुसऱ्या सोमवारी तीळ व्हायचे आहे शिवामूळ। तर ह्या दिवशी महादेवाला शिवामूळ वाहून शिवामूळ तीळ म्हणून वाहण्याची पद्धत आहे। श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय लाभदायक असा आहे, कारण भगवान शंकर या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात। साक्षात भगवान शंकर या पृथ्वीवर असतात, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सोमवार आणि संपूर्ण महिना महादेवाची कुलदैवाची सेवा करायची। श्रावण महिन्यात आपण काही उपवास करतो, इतर वेळेला सुद्धा आपण उपवास करत असतो, पण हल्ली शुगर, बीपी, थायरॉइड ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना, पित्ताचा त्रास हा कंपल्सरी बऱ्याच लोकांना, जवळजवळ 80% लोकांना हे रोग म्हणजे आजार चालू झालेले आहेत आणि त्यामुळं उपवास करण्यापेक्षा उपासना करा। बघा, तुम्हाला ते मी खरं सांगू तुम्हाला, मी आता कोणताही उपवास करत नाही, कारण मला पित्ताचा अतिशय त्रास आहे। मी जर उपवास केला तर नक्कीच माझं दुसऱ्या दिवशी डोकं दुखायला सुरू होतं, म्हणून मी हल्ली उपवास करत नाही। तुम्हीही पित्त होत असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, बीपी असेल तर उपवास करण्यापेक्षा उपासना करा, नक्की तुम्हाला त्याचाही फायदा होईल। आता बघा, या महिन्यात प्रत्येकाने उपवास करण्याची पद्धत आहे, पण उपवास न करता शंकराची पूजा आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा अभिषेक केला तर चालू शकतो। दुसऱ्या सोमवारी जे आहे ते तीळ वाहिले जातात। पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ होते आणि दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहेत। तिसऱ्या सोमवारी जे आहे ते तुम्हाला मूग आलेलं आहे आणि चौथ्या सोमवारी जवस आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं प्रत्येक सोमवारी काही ना काही धान्य जे आपण अर्पण करतो ते धान्य आपण अन्नपूर्णा माता, साक्षात लक्ष्मी माता म्हणून शिवामूठ धान्याची अर्पण करत असतो। तर अशा ह्या शिवामूठ तिळाचा आपल्याला उद्या काय उपाय करायचे आणि सेवा कशी करायची हे सांगते। तुम्ही जास्तीत जास्त प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जर शक्य असेल तर अभिषेक घाला, नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी महादेवाची पिंड आहे त्यावरती अभिषेक घातला तरी चालतो। अभिषेक कशाचा घालायचा तर थंड, जेवढं तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती थंड पाण्याचा, बर्फाचा, डाळिंबाचा, मधाचा, उसाच्या रसाचा अभिषेक घातला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो। तर बघा, उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि 21 तिळाचा आपल्याला उपाय करायचा आहे। हा 21 तिळाचा उपाय केल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जे कर्ज झाले, आपल्याला दुसऱ्याचे पैसे द्यायचे आहेत, आपल्याकडून दुसऱ्याचे पैसे फिटत नाहीत, ते फिटून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती, स्थिर अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि महादेवांची कृपा सुद्धा राहील। तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आपण आपल्या देवघरातली पूजा करायची आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये जे महादेवाची पिंड आहे, तुमच्याकडे पितळेची असेल किंवा पारद शिवलिंग असेल तर ती मूर्ती तुम्ही तामणमध्ये ठेवायची। आता समजा तुमच्याकडे कोणतीच मूर्ती नाही, पितळेची नाही किंवा पारद शिवलिंगाची मूर्ती नाही, तर तुम्हाला जर हवी असेल पारद शिवलिंगाची पिंड किंवा पितळेची पिंड, तर मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर देते, त्यावरून तुम्ही मागवू शकता आणि माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी व्हॉट्सॲप नंबर देते, त्यावरून तुम्ही पारद शिवलिंग आणि पितळेची पिंड जी आहे ती तुम्हाला नक्की मागवू शकता, खात्रीशीर आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सिद्ध करून देते, त्यामुळे नक्की तुम्ही मागवू शकता। तर बघा, ही पिंड जी आहे ही तामणमध्ये घ्यायची, आपली घरातली नित्यनेमाची पूजा जी आहे सगळ्या देवांची ती करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही महादेवाची पिंड जी आहे, पारद शिवलिंगाची असू दे किंवा पितळेचा शिवलिंग असू दे, तामणमध्ये घ्यायचं। पहिल्यांदा सगळ्यात गार पाण्यानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही
दुधाचा घाला, पंचामृतचा घाला, उसाच्या रसाचा घाला, त्यानंतर तुम्ही मधाचा अभिषेक घालू शकता। आता हा अभिषेक घालत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गळती ठेवला, तुमच्याकडे गळती असेल, अभिषेक गळती म्हणून केंद्रामध्ये मिळते, ती मिळाली तर तुम्ही घ्या, नसेल तर माझ्याकडं ती सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही व्हॉट्सॲपला मागवू शकता, मेसेज टाकला तर तुम्हाला ती सुद्धा मिळू शकेल। तर गळती ठेवायची, गळतीच्या खाली महादेवाची पिंड ठेवायची आणि रुद्र अध्याय किंवा ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणायचं आणि त्यानंतर ही मूर्ती पिंड जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची। एक छोटासा चौरंग किंवा छोटासा पाट ठेवायचा, त्या पाटावरती पांढरं वस्त्र अंतरायचं, अखंड पांढरे तांदूळ ठेवायचं आणि त्यावरती आपली महादेवाची पिंड ठेवायची, त्या पिंडीला इबीत लावायचं, धोत्र्याचं फळ, फूल, बेलफळ, बेलपत्र घालायचं, त्यानंतर शिवामूठ तीळ घालायचे, त्यानंतर तुम्हाला सांगते फूल घालायचं, गोकर्णाचं फूल घालायचं। ह्या सगळ्या वस्तू तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायच्या। आता जे शिवामूठ जे आलेलं आहे ते शिवामूठ काही जण असं घालतात, पण हे चुकीचं आहे। पूर्ण मूठ भरून तुम्ही जे काय धान्य आले, तीळ असेल, तांदूळ असेल, मूग असेल, जवस असेल, आता उद्या तीळ आहे, शिवामूठ तीळ घ्यायचं आणि पूर्ण पिंडीवरती असं सोडायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, सॉरी, ओम नमः शिवाय म्हणायचं। आता हे तीळ आहे थोडेसे ओले करून घ्यायचे, कोरडे तीळ अजिबात घालायचं, कोणतंच धान्य कोरडं महादेवाच्या पिंडीवर घालायचं नाही। आणि प्रत्येक वस्तू अर्पण करत असताना ओम नमः शिवायचा जप घालायचा। धोत्र्याचं फळ घालता ओम नमः शिवाय म्हणत घाला, धोत्र्याचं फूल घालता ओम नमः शिवाय म्हणत घाला, त्यानंतर बेलफळ सुद्धा मिळालं तर तुम्ही घ्या आणि ते तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत घाला। तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या बोलून जर तुम्ही घातला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं। आता 21 तिळाचा जो उपाय, 21 तीळ एका छोट्याशा डिशमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायचं, प्लास्टिकचा डबा, प्लास्टिकची वाटी अजिबात वापरायची नाही, काचेचं किंवा स्टीलची वाटी घ्या, त्यामध्ये 21 तीळ घ्यायचं, एक तीळ ह्या बोटामध्ये घ्यायचा, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि पिंडीवर घालायचं, दुसरा तीळ घ्यायचा, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि तो तीळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं। त्यामुळे काय होतं, तुमच्या आयुष्यात जे कर्ज झाले ती सगळी कर्ज निघून जातील, कर्ज फिटेल आणि कर्जाला कर्ज झाला असेल ते सगळं बंद होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती तर होईलच आणि महादेवांची सुद्धा कृपादृष्टी, कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील। आता बेलाचं झाड असेल तुमच्या घराच्या आसपास तर त्या बेलाच्या झाडाखाली त्याच झाडाच्या खालची माती घ्यायची, त्याची महादेवाची पिंड बनवायची आणि त्या पिंडीवरती जसं तुम्ही घरामध्ये पाण्यानं अभिषेक, दुधानं अभिषेक, इबीत, धोत्र्याचं फळ, फूल, बेलफळ, बेलपत्र, गोकर्ण फळ, शिवामूठ तीळ, त्यानंतर जे काय तुम्हाला अगरबत्ती, धूप, दीप लावायचे ते लावायचं आणि ओम नमः शिवायचा तिथं सुद्धा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही ती मूर्ती परत पाणी त्यावरती सोडायचं आणि विसर्जित करायचं। ह्याचा सुद्धा अतिशय आपल्याला फायदा होतो। आता बघा, तुम्ही हे करत असताना तुम्हाला भीमसेन कापूर लावायचं आहे। जेवढा तुम्ही भीमसेन कापूर लावून कोणत्याही सेवा उपाय जर केला तर त्याचा तुम्हाला लवकर फायदा होतो, कारण भीमसेन कापूर हा नैसर्गिक वनस्पतीपासून बनलेला आहे, त्यामुळे भीमसेन कापूरच वापरत जा। आता तुम्हाला जर भीमसेन कापूर पण पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही नक्की माझ्याकडून भीमसेन कापूर असेल, पारद शिवलिंग असेल, पितळेची शिवलिंगाची मूर्ती असेल, त्यानंतर तुम्हाला सांगते रुद्राक्ष माळ असेल, ह्या वस्तू सगळ्या मी तुम्हाला अगदी मोफत दरात किंवा खात्रीशीर देईन। तुम्ही बाहेरचा दर आहे त्यासारखाच माझा दर असेल असं काही नाही, मी जास्त पैसे तुमच्याकडून घेणार आहे वगैरे असं काही नाही आहे। हे उपाय जे आहेत ते तुम्ही प्रत्येक सोमवारी ज्या त्या शिवामूठचे करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। ह्यानंतर बघा, बेलपत्र जर तुम्ही मंदिरातून आणलं तर हे बेलपत्र काय करायचं, तुम्ही मंदिरात सोमवारी जाता त्यावेळेला त्या मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीवरचे बेलपत्र घेऊन यायचे, 1 2 3 4 काय तुम्हाला मिळतील ते घेऊन यायचं
आणि तुम्ही तुमच्या पर्समध्ये, मिस्टरांच्या वॉलेटमध्ये, तिजोरीमध्ये, मुलांच्या अभ्यासाच्या कंपास, पुस्तक ह्यामध्ये ठेवला तर त्याचासुद्धा तुम्हाला जास्त फायदा होतो. आता हे जे शिवामूठ तीळ आणि 21 तीळ जे आपण अर्पण केले, हे काय करायचं, दुसऱ्या दिवशी काढायचे आणि थोडासा गूळ घ्यायचा, त्या गुळाचा पाक करून त्या तीळ त्यामध्ये घालून त्याचे लाडू किंवा वडी करून आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा. हे तीळ इकडे तिकडे कुठेही टाकायचे नाहीत. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. महादेव, शिवशंकर, भोलेनाथ तुमच्या मनातील सगळ्या इच्छा लवकर पूर्ण करतील अशी मी प्रार्थना करते. आणि तुमच्या जे काय कर्ज आहे ते सगळं फिटलेलं आहे. तुमच्याकडे अखंड लक्ष्मी स्थिर प्राप्त झालेल्या अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.